जय शिवराय मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज जवळपास 4 ते 5 महिन्यानंतर मी कुठेतरी बाहेर निघालो आहे. आणि आज आपण कव्हर करणार आहोत त्रेतायुगातील काही पाऊलखुणांना. अकोल्यावरून आल्यानंतर या इथे एक चौफुली लागते. इकडे जाणारा इकडे इकडे असा एक रस्ता आहे आणि ह्या इकडे जायचं आहे आपल्याला. या इथे बोर्ड लागलं आहे, साधना आश्रम सीता न्हाणी वसाली. या इथे जरा कन्फ्युजन होते. दोस्तों, ये पेड़ पौधे, ये वादियाँ, ये जंगल हमें पहचान करा देता है त्रेता युग की. दोस्तों, ये जगह के बारे में एक कहानी बताई जाती है कि प्रभु श्री राम, लक्ष्मण और सीता मैया जब जंगल में वनवास के लिए निकले थे तब ये जगह पे कुछ दिनों के लिए रुके हुए थे. हम 1 घंटे बाद ये गांव में पहुंच गए. आता इथपर्यंत आलोय बाईकनं, पण आता या इथून जरा पाण्यातून म्हटलं डबल शीटचे वांदे होतील, त्या कारणानं मग या इथून पैदल. स्वच्छ पाणी, एकदम सुंदर नदी खळखळ खळखळ करत वाहत आहे. आणि या इथलं वातावरण पहा तुम्ही, एक नंबर. या वर्षीचा अख्खा पावसाळा गेला, बट पावसाळ्यात मी कुठंच नाही गेलो फिरायला. बट आता यावेळेस ठीक आहे, जरा थोडासा आनंद घेऊ आपण पावसाचा नाही घेता येणार, बट पाण्यातून जायचा आनंद या इथे मिळाला. मासळ्या पण आहे त्याच्यात. स्वच्छ सुंदर पाणी. आणि हे आहेत 100% बसलेले माझे मित्र. आता फुल पगारी झालेले आहेत. हे आहे सीता न्हाणी आश्रम, साधना आश्रम. आश्रम आहे म्हणजे कुटी 100% असणारच आहे इथं. तर हा आहे मंदिराबाहेरचा नजारा. या इथनं नदी जाताना आपल्याला दिसतीये. आणि हे या आश्रमाबाहेर लावलेलं नोटिसेस आहेत. या इथे वेदऋषी आणि महर्षींच्या मूर्त्या आहेत. या परिसरात काय केलं पाहिजे आणि काय नाही, या इथं त्याचे नियमावली लावलेली आहे. या इथं आहे मठ. या मठात पाहू कोण आहे. ही आहे परसबाग, आश्रमाच्या बाहेर फुलवलेली. तर आता सध्याची काय महाराष्ट्र काही अवेलेबल नव्हती माहितीसाठी, पण आता थोड्या वेळाने येणार आहेत म्हणे. तर आता आपण जाऊन येऊयात आधी. ते वरती दिसत आहे तिकडे सीता मातेची न्हाणी. तर असा परिसर आहे मित्रांनो इथे. ही आश्रमाची तटबंदी किल्ल्यासारखी आहे. किती पाऊस आला, किती पूर आला तरी. जवळपास अकोल्यावरून निघाल्यावर 2.5 तासानंतर या इथे पोचलो मी. आणि या इथनं आता त्याचा मार्ग आहे. प्रभु श्री राम और सीता मैया कनकन में है, लेकिन भारतवर्ष में बहुत कम ऐसी जगह है जहाँ पे उनका स्पिरिचुअल प्रेजेंस, या फिर क्या बोल सकते उसको, कि एक वास वहाँ पे महसूस किया जा सकता है. उनमें से एक ये जगह है जिसे सीता न्हाणी के नाम से पहचाना जाता है. ये है अकोला के पास 60 किलोमीटर पे. और ये है वो गुफा जिसके चलते ये गांव फेमस है, या फिर ये जगह फेमस है.
यहाँ पे शायद सीता माता की मूर्ति थी पहले, अभी तो नहीं है। फिलहाल प्रभु श्री राम जी और लक्ष्मण जी है यहाँ पे। अल्फा सेल्स को ॲक्टिव्ह कर दिया अभी। मित्रांनो, या इथला आता व्लॉग एंड करूयात। या इथे काय मला जास्त काय पाहायला मिळालं नाही पावं, कारण या इथं फक्त एक गुफा आहे, आतमध्ये सीता मातेची मूर्ती पण नाही आहे, श्रीराम आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे आतमध्ये, आणि एक अश्व आहे सोबत म्हणजे घोडा, आणि निसर्गरम्य वातावरण। या इथे पाणी पण आहे, इकडून मठ आहे, बस या 2-3 गोष्टी या इथे आहेत। एका दिवसाचा टूर तुम्ही या इथे प्लॅन करू शकता विथ फॅमिली, चांगलं स्थळ आहे। बघूयात, महाराज जर असतील तर माहिती घेऊ, अदरवाईज बॅक टू अकोला। जय श्रीराम।